टेबलावर उड्या छानपणा कर, बैठक हिसकुटून दी. जर सरकारला काही कळा ना, मराठ्याला काही कळा ना काय मिळालं. तशा बैठका आम्ही खूप बघितल्यात. बैठक हिसकुटून लावायला काय येतात आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शहाणपणा जमणार नाही. नसतं अंतर्वालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बोंबलासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं, त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे जे पोर अर्ज घेऊन येणार आहेत त्यांसाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती वेळ जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्यात त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या बंद केल्यात, ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही, शिंदे आणि फडणवीस? समाजाने तुम्हाला गोड बोललो, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणती शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपू पण समाज मरू द्यायला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही, फीस शाळावरील सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागत. तेव्हा हे अधिकारी ही करतात. तुम्ही राज्याअंतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं, आम्ही दिलंच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही, एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला. काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही, काढला JR. इथंच भावना कळते तुमची मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्यात. का बरं तुमच्या अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिस मधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDCत महावितरण मध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही मला आंदोलन सुरू झालं की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घेतो. घेतल्या तुम्ही? अरे किती जीव घेणाऱ्या त्या गरीब समाजाचा खोटे नाटे गुन्हे दाखल केले पोरांवरती. तो कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबई सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल अंतरवालीच आहे. मला काय माझ्या समाजात सांगितलं, मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, अंतर्वालीत असलं तरी आंदोलन पाहिजे. मी कुठेही करू, तुमच्या लेकराचं कल्याण करेल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं, आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी मी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिलाय, परेशान करायला आम्हाला. आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या माय बाप्पांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहित नाही, पण लय आग्रह धरलाय. तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा. कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे येऊ नये आला म्हणून बैठक नाही घेतली. घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला